नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? वैशाली महादेव माने. आपण कुठून आलात? राहणार सिद्धेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे आणि घरची शेती आहे, शेतात काम करत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 24/5/2015 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आम्ही पारंपरिक देवी देवतांची, कुलदैवत, ग्रामदैवत, तसेच दत्त, शंकर, दुर्गादेवी, नवरात्र वगैरे सगळ्या देवी देवतांची भक्ती करत होतो. मला जसं मी लहानपणापासून मला पूर्ण परमात्मा म्हणजे कोण आहे या म्हणजे देवी देवतांची भक्ती करते. लहानपणापासून मला इतकी आवड होती देवांची की लहानपणापासून वाटायचं की प्रत्येक ग्रंथ वाचते, काय करते त्यावेळेस वाटायचं की पूर्ण गुरुच्या शरणात जावं, म्हणजे पूर्ण गुरु कोण आहे, कोणता गुरु करावा, अशी एक ही व्हायची. मी जसं दासबोध ग्रंथाचं पारायण करायचे, शिवलीलामृतचं पारायण करायचे, देवीपुराण, शिवपुराण हे ग्रंथ वाचायचे, भगवद्गीता वाचायचे, पण त्याचा अर्थ काही कळतच नव्हता. मग मी परत नंतरनं लग्न झाल्यानंतर मला इतका त्रास व्हायला लागला. लग्न अगोदर मला 1 रुपयाची गोळी पण नव्हती. लग्न झाल्यानंतर मला त्रास व्हायला लागला. मग ग्रामदैवत आमचं, त्या देवाकडे गेलं तर तिथं पण काही फरक पडेना. मग नंतर आम्ही क्षेत्र नारायणपूरला, तिथं दत्ताच्या तिथं जात होतो. तिथं पायी चालत वाऱ्या केल्या. तिथं असं दर गुरुवारी, दर पौर्णिमेला भक्ती करायचो. तिथं पण काही फरक पडेना. मग संत निरंकारीमध्ये गेलो, तिथं पण काही फरक पडेना. 2 वर्ष निरंकारीची पण भक्ती केली. तिथं एक तू ही निरंकार मैतेरी शरणा मैनो भक्षलो असा मंत्र जाप दिला होता. तो बी रात्रंदिवस तना मना धनापासून जिथं सत्संग असेल तिथं जायचो आणि तिथं जाऊन आम्ही भक्ती करायचो, सत्संग करायचो, तरी पण तिथं काही फरक पडेना. मला बाहेरची 3 तापाचं कष्ट असं म्हणतात, प्रेत बाधा वगैरेचा त्रास होत होता. आणि मग दत्त महाराजांच्या तिथं पण नारायणपूरला गेलो, चालत पायीवारी केली. चतुर्थी, पौर्णिमा, सोमवार, गुरुवार असे जे जे देवी देवतांची भक्ती येईल ती मी सगळं व्रत वैकल्य करायचे. तरी पण मला तिथं मनाची शांती होत नव्हती की मला म्हणजे अजून कुठंतरी काहीतरी चुकतंय. लहानपणापासून वाटायचं की मी असं तीन वेळेस जर असं जेवण करतो आपण, 3 वेळा रोज हे करतो, तसं 3 वेळेची उपासना करावी, साधना करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक कसं व्हावं. भक्तीत पण मला 3 वेळा असं नित्यनेमाने जे काय करेल ते असं करावं वाटायचं. पण ते जिथं जाईल तिथं माझी काही मनोकामना पूर्ण होत नव्हती. जसं आपण सांगत आहात की अगदी लहानपणापासूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीची ध्यास होते, त्याचप्रमाणे परमेश्वर कसा असतो, कुठे मिळेल याबद्दल आपल्याला चिंता असायची. त्या अनुषंगाने आपण जी महाराष्ट्रामध्ये भक्तिसाधना आहे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, त्याचप्रमाणे जे आपले गुरु आहेत, जी संत मंडळी आहेत, त्यांच्याकडनंसुद्धा आपण अनुग्रह घेतला होता. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलचं माहिती किंवा त्यांचं ज्ञान काय आहे हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी एकदा म्हणजे माझ्या मावशीच्या गावाला गेले होते. तिथं मग मला पुस्तक वाचायचा भरपूर छंद होता. मी पारायण वगैरे करायचे आणि मग तो भाऊ हे होता म्हणजे त्याला पुस्तक मिळालेलं होतं, त्यांनी कचऱ्यात टाकून दिलेलं होतं. ह्या पुस्तकात वेगळंच आहे, काहीतरी आहे. मग मी वहिनींना म्हणले की मला एक पुस्तक द्या. मग कोणतं वाचायला, तर वहिनी म्हणल्या ह्याच्यात तर वेगळंच आहे, असं करायचं तसं करायचं. मग मी त्यांच्याकडून ते आज जाणून बुजून घेतलं की वेगळं ज्ञान आहे म्हणल्यानंतर काहीतरी मला ह्यात सापडेल. म्हणून ते पुस्तक घेतलं मी आणि ते पुस्तक हळूहळू वाचता वाचता मला त्या पुस्तकाची गोडी लागली आणि त्याच्यातला अर्थ समजू लागला. मग मी 4 वेद, देवीपुराण, शिवपुराण, भगवद्गीता सगळे ग्रंथ आले. अगोदर तर हे बाकीचे ग्रंथ वाचलेलेच होते, पण ते ग्रंथ आणून त्या शब्दाला शब्द, ओवीला ओवी मिळवून 5 वर्ष मी त्याचा पूर्ण अभ्यास केला. संत रामपालजी महाराजांचं मिळालेलं ते पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव होतं भक्ती सौदागरा संदेश. आणि ते पुस्तक घेऊन त्याचे पूर्ण सगळं विश्लेषण केलं. ते माझ्या तोंडी पाठ झालेलं होतं
आणि मग नंतर हळूहळू मला काही त्रास व्हायचा काही कमी येईना आणि मग मी ते पुस्तक वाचत वाचत माझ्याकडे वेळ पण भरपूर होता आणि ते पुस्तक वाचून मी पूर्ण त्याचा अभ्यास केला आणि पुन्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपण आपल्या भावाकडनं घेतलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण आपले जे हिंदू धर्माचे सद्ग्रंथ आहेत त्याच्याशी मिळवून बघितलं आणि जेव्हा आपल्याला जाणवलं की ही जी भक्तिविधी संत रामपालजी महाराज सांगतात हीच शास्त्रानुसार आहे आणि हीच खरी भक्तिविधी आहेत हे आपल्याला जेव्हा भासलं त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारली त्यांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले त्याचा आपण जेव्हा जप केला आणि जी भक्तिसाधना त्यांनी दिली त्या भक्तिसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यावर त्यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर भरपूर लाभ झाले. काय सांगू तुम्हाला सर, परमात्मा म्हणतात की जो मेरी शरण है ताका हूँ मैं दास, गेलं गेलं लाग्या फिरो जब तक धरती आकाश. त्यांनी कचऱ्यात फेकून दिलेलं पुस्तक मला मिळालं आणि मी त्याचा अध्यात्मावर विश्लेषण केलं आणि त्या संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली. आणि परमात्मा म्हणतात की 7 समंदर की मशी करू लेखनी करू बन रहा है, धरती का कागज करू पर गुरु गुण लिखा न जाए. इतकं मला अनुभव दिला आणि लाभ दिलेत परमात्म्याने की त्याचं विश्लेषण करताना थकून जाईल. परमात्म्याचे इतकं लाभ दिलेत. मला इतका त्रास होत होता लग्न झाल्यापासून. मला म्हणजे बाहेरची पित्रबाधा होती. इतका त्रास होत होता की असं कुठल्याही देवी देवतांना जायचो आम्ही. इतका म्हणजे असे गडगड लोळायचे. मला इतकं मंदिर पुरत नव्हतं दत्तांचं. कुठं जाईल तिथं मला काहीच कळत नव्हतं. की परत नंतर दुसरे सांगायचे मला की बाबा तुला असा असा त्रास होत होता. ज्यावेळेस मी संध्याकाळी बेशुद्ध पडायचे त्रासात आणि सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत मी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला कळतच नव्हतं की मी काय करते, कुठं जाते, कसं आहे, काहीच कळत नव्हतं. म्हणजे इतका त्रास व्हायचा की मुलांना तर त्या वेळात इतकं मारायचे की बास. म्हणजे आमच्या घराची बी परिस्थिती इतकी बिकट होती. आम्ही 5 वर्ष घर सोडून गेलो होतो. पूर्ण परिवार, शेती, जागा सगळं सोडून पूर्ण परिवार आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन राहिलो होतो. तिथं गेल्यानंतर 5 वर्ष असंच काढले. इकडं जा तिकडं जा करत करत कुठल्या ह्या देवाला सांगितलं. सगळं जिथं जाईल तर ते त्यांनी हात वर केले की माझ्या या वाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे ना, आता तुझ्या नशिबात एवढंच आहे. आणि असं करता करता मला थायरॉइड, BP, शुगर असे काही एक रोग उद्भवले आणि मग नंतर माझी परिस्थिती आणखीच बिकट झाली. रोज दवाखान्यात नेणं, रोज वगैरे सगळं चालू झालं. एक मुलगा दवाखान्यातून आणला की दुसरा आजारी पडायचा, त्याला आणलं की तिसरं पडायचं, कधी मी पडायचे. माझ्या मिस्टर असेच हे करायचे. मग माझ्या मिस्टरांना असं एक बाजू गेलेली होती, अशी पूर्ण बाजू गेलेली होती. हात पूर्ण असं त्यांना एक पाण्याला बादलीसुद्धा उचलत नव्हती, इतकं त्रास व्हायचा आणि ते चिडचिड करायचे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून त्यांचं ते पूर्ण दुखणं दवाखान्यात न जाताच पूर्ण बंद झालं. हा मला लाभ मिळाला. दवाखान्यात गेलं की सगळे म्हणायचे की डॉक्टर म्हणायचे ह्यांची दाढ काढावी लागेल, ह्यांना त्रास होतोय वगैरे. 4 दाढा काढल्या पण त्यांचं दुखणं काही थांबलं नव्हतं. पण रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून ते कधी कमी आलं न दवाखान्यात जाता आणि कधी काय झालं ते पूर्ण असं बंद झालं. आणि सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर मला जो त्रास होत होता की मी असं गडगड लोळायचे, परत नंतर असं काहीच कळत नव्हतं की मला अख्खं मंदिरसुद्धा पुरत नव्हतं की मला मी शुद्धीत आहे का नाही, मी कुठं आहे, कुठं गेले, काहीच कळत नव्हतं. मुलांना मारायला लागली. कोण म्हणजे माणूस कोण माझ्याजवळ येत नव्हतं आणि कोण परिवारसुद्धा येत नव्हता. मी हर गोष्टीला प्रत्येक देवाकडे गेलं. कुणी म्हणायचं इकडं जा, कुणी तिकडं जा, पण मी सगळीकडे गेले. पण सगळ्या जिथं जिथं जाईल तिथं सगळ्यांनी हात वर केले आणि म्हणले की ह्या आमच्या आवाक्याच्या गोष्ट बाहेरची गोष्ट आहे आणि तुझ्या हे कर्मातच आहे. आणि मग कर्म काटत नाही देव तर इतका वैतागायचा ना. कर्म काटत नाही तर देव कसला. मग संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर मला त्या दिवसापासून आज दिवस आहे तो. मला कुठला त्रास झाला नाही, कुठला रोग झाला नाही, कुठलं काही झालं नाही. मी पूर्णपणे बरी आहे. आणि आता मला सगळे म्हणतात की इतकी ही आहे तरी शेतात काम कसं करते. मी सगळं काम करते आणि सगळे माझ्या घरचा परिवार पूर्ण बरे आहेत.
या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, मला आणखी खूप लाभ झालेत. आध्यात्मिक लाभ झाला की मला पूर्ण गुरुची एक ओढ होती की आपण काहीतरी करावं. आणि म्हणजे आपण कसं रोज हे करतो तसं रोज कर्म करतो तसं भक्तीत पण करावं वाटायचं. आणि पूर्ण गुरु कोण, कुठल्या गुरुच्या शरणात जावं हा प्रश्न पडत होता. ते पण माझं निरसन झालं. मी वेद ग्रंथ, पुराण सगळं वाचल्यानंतर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली आणि मी पूर्ण संताच्या शरणात येऊन माझं आत्मकल्याण करून घेतलं. तिसरा लाभ म्हणजे माझ्या वडिलांनी पण नामदीक्षा घेतली होती आणि त्यांना एकदा हे झालं की त्यांच्या पेशी कमी झाल्या आणि त्यांचं शरीर सगळं सुजलं आणि डॉक्टरांनी त्यांचे डोळे बाहेर पडले. डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना सोलापूरला न्यावं लागेल आणि माझ्याकडून काही ह्यांचं ही ट्रीटमेंट होत नाही आणि माझ्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे, ही लय जड गोष्ट आहे. आणि मग माझे मिस्टर म्हणाले की डॉक्टर काही करा आणि हिथंच त्यांचा इलाज करा. आणि मग डॉक्टर म्हणाले मी काहीच जबाबदार झालं तर नाही. मग सही घेतली वगैरे 8-10 दिवस ठेवलं आणि आम्ही संत सद्गुरू रामपालजी महाराजांना निवेदन केलं की हे परमात्मा आम्हाला म्हणजे ह्यांना जे काय होईल ते हितच तुम्हीच हे करा आणि दया करा. दवाखान्यात मात्र निमित्त मात्र आहे, जे करणार आहे ते तुम्हीच करणार आहात असं म्हणून निवेदन ठेवलं. आणि मग वडील बरे झाले. सगळे म्हणायचे की 50-60 हजार रुपये खर्च आला असेल. परमात्माने असं केलं की फक्त इतकं 8-10 दिवस राहून फक्त वडील त्याच दवाखान्यात आणि तिथंच नीट झाले आणि संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणाने आणि फक्त 10-12 हजार रुपये खर्च आला. तो एक वडिलांना जीवदान मिळालं आणि पूर्ण लाभ झाला त्यांना पण संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेनं. मला थायरॉइड होता. त्या त्रासामध्ये मला थायरॉइड झाला, BP झाला, शुगर सारखं थोडं जरी कुणी बोललं तरी राग आला तरी मला लगेच ॲडमिट करावं लागत होतं दवाखान्यात नेऊन आणि साखर खायची नाही वगैरे खूप त्रास होत होते. मग एकदा थायरॉइडने इतका त्रास व्हायचा की मला काहीच कळत नव्हतं. मग मी सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केले की हे परमात्मा सगळ्याचे इतके दुःख दूर करता तुम्ही, माझं पण हे दुःख तुम्ही दूर करा आणि जे काय आहे मी इथून पुढे दवाखान्यात जाणार नाही, जे काय आहे तुम्हीच पूर्ण करू शकता. आणि असं म्हणून सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केलं आणि माझा थायरॉइड, BP, शुगर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि पुढचा एक आध्यात्मिक लाभ म्हणजे मी माझी मुलं सगळी आजारी पडत होती सगळ्यांना. आणि मग आम्ही बाहेरच्या गावी राहायला गेलो होतो 5 वर्ष. तिथून परमात्माने आम्हाला गावी आणलं. गावी आणल्यानंतर तिथं आमची सगळी व्यवस्था करून आम्हाला पाण्याची गरज पडली का पाण्याची गरज भासली. मग परमात्माला म्हणलं, सद्गुरू संत रामपालजी महाराजांना निवेदन केलं की हे परमात्मा आता तुमच्या दासांना पाण्याची गरज पडली, त्याची दया करा म्हणलं तेवढं. आणि एका तासात दुसऱ्याच्या शेजारी बोर आलेला होता. तिथं दोघांचं ठरलं की बोर घ्यायचा का. आणि रामपालजी महाराजांना तिथेच दंडवत प्रणाम करून बसलेल्या जागीच तिथं बोर घेतला मागून आणि तिथं कुठं मारायचं म्हणून तिथंच मागितलं. आम्ही पाणी बघितलं नाही, कुठं गेलो नाही, काय नाही. आणि दया झाली परमात्माची. एका तासात पाणी इतकं व्हायला लागलं की बास, म्हणजे पूर्ण परमात्माने त्या बोरचं पाणी आता संपतच नाही, इतकी दया केली. आणि परत नंतर आता घर, मग माझ्या घरी 4-5 माणसांचं घर होतं छोटंसं. आणि मग मी संत रामपालजी महाराजांना म्हणलं की परमात्मा एवढी दया झाली म्हणलं, सगळं केलं म्हणलं. आणि लोक आम्हाला म्हणायचे की एवढं देवाचं सांगतो, ह्याला राहायला तरी घर आहे का, असं चिडवायचे. आणि मग सगळे म्हणायला लागल्यानंतर मी म्हणलं परमात्मा तुम्ही बघा आता तुमच्या लेकरांचं कसं करायचं ते. परमात्माने घरसुद्धा दिलं. आणि आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक त्रास तर इतके होते की मला लोक म्हणायचे की सगळे म्हणायचे की बाई ही मुद्दाम करती, हिला त्रास होत नाही, हिला काय होत नाही. सगळ्या मुलांना त्रास व्हायचा, घरच्यांना. माझ्या एकटीमुळे सारा परिवार माझा विखुरलेला होता. आई वडिलांना त्रास व्हायचा. सगळे म्हणजे जिथं जाईल तिथं इतका खर्च झाला वगैरे सगळं झालं. पण परमात्माच्या दयेने आता जितकं कर्ज झालेलं होतं ते सुद्धा आमचं पूर्ण नील झालं. इतके लाभ झाले. आणि पावलोपावली क्षणोक्षणी संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला लाभ होतात की कधी कुठं कुणाच्या पुढे हात पसरायची सुद्धा गरज लागत नाही. ताई, जसं आपण सांगत आहात की जेव्हा आपल्याला संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती मिळाली आणि जे गुरुमंत्र मिळाले, त्या गुरुमंत्रामुळे
आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य असे लाभ प्राप्त झालेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं दया प्राप्त झाली आणि आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो श्रोता समाज, जो भक्त समाज, श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही. संदेश तर पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराज देऊ शकतील. पण मी एक सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती करून प्रार्थना करते की सगळ्यांनी आपल्या वेदग्रंथात बघा, आपला पूर्ण परमात्मा कोण आहे सगळं हे करून आपण आपले दुःख निवारण्यासाठी तर विश्लेषण करून संत रामपालजी महाराज टी व्हीमध्ये बोट ठेवून वेदग्रंथातलं सगळं सांगतात. आपण भक्ती कशी करतोय, काय करतोय, कुठे करतोय हे आपल्याला प्रत्येक जणाला प्रश्न पडलेले असतात. ते प्रश्न निवारण करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सत्संग बघून संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावे हीच माझी नम्रतेची विनंती आहे. जसं आपण सांगत आहात की प्रत्येकाने संत रामपालजी महाराज जे आज या पृथ्वीवर जे ज्ञान देत आहेत त्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा भारताच्या, महाराष्ट्राच्याच काय भारताच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक ठिकठिकाणी तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहेत. तुम्ही कुठं जिथं असेल तिथं तुम्हाला नामदान केंद्रावर तिथं दिलेल्या टी व्हीच्या स्क्रीनवर येतात, फोन नंबर येतात. त्या फोन नंबर तिथं करून तुम्हाला तुमच्या जवळचं नामदान केंद्र बघून त्याच्यावर दीक्षा दिली जाते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या साधकाला तेथे जाऊन नामदीक्षा प्राप्त होऊ शकते. तर तो साधक जेव्हा त्या नामदीक्षेसाठी त्या नामदान स्थळावर जाईल तर त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतात? त्या साधकाला 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. उलट भक्ती करण्याचे फोटो, एक पुस्तक आणि परमात्माचे जे भक्ती करायचे साहित्य आहे ते फ्रीमध्ये दिले जाते. 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.